राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, मुंडलीकवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, कटाकेश्वर भगवान की जय, अंबिका माता की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ भगवान की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमुक्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। हरि उच्चारणी अनंत पापराशी जाती विलयाची क्षणमात्रे तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी, हरि उच्चारण मंत्र हा गाद फळे भूतबाधा भेने तेथे, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न कळवे अर्थ उपनिषदा। आजचा सोमवार दर आठवड्यामध्ये होणारी आपली सेवा साप्ताहिक ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ या प्रकरणातील आज 12वा अभंग, यापूर्वी 11 अभंगावर आपण निरूपण ऐकलेले आणि त्याच मालिकेतील हा आता आजचा हा 11वा अभंग हा माझ्या वाट्याला आलेला। ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून आपल्याला नामस्मरणाचं महात्म्य सांगतात आणि सगळ्यात मोठी अडचण जे आपल्याला मागते आपले पाप आपल्या पाठीमागे लागले तो पाप कसं दूर करावं याचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज करतात। हरी उच्चारणे अनंत पापराशी म्हणजे हरीचं उच्चारण केल्यानंतर नामस्मरण केल्यानंतर अनंत पापराशी, अनंत म्हणजे ज्याचा काही अंतच लागत नाही, ते किती आहे मोजता येत नाही, इतक्या पापाच्या राशी, राशी म्हणजे ढीग, हे सगळं क्षणामध्ये लयाला जातं म्हणजे नामशेष होतं। ज्या पद्धतीनं तृण म्हणजे गवत, गवताला जर अग्नी लागला, जर गवताला आपण काडी लावली तर ते गवत ज्या पद्धतीनं जळून जावं, अगदी त्या पद्धतीनं या नामाच्या महात्म्याने, या नामाच्या सामर्थ्याने आपलं पाप जळून जातं। हरी उच्चारण मंत्र हा आगार पळे भूतवादा भेने तेथे, या नामस्मरण नाम हा जो मंत्र आहे हा आगाग म्हणजे इतका सामर्थ्यशाली आहे की ज्याच्यामध्ये इतकी पावर आहे की त्याच्यामुळं आपली भूतबाधा पळून जाते। ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा भगवंत इतका समर्थ आहे की त्याचं वर्णन उपनिषदांना सुद्धा करवत नाही किंवा न करवे अर्थ उपनिषदा, असा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। आता या अभंगातून आपल्याला समोर काही प्रश्न उपस्थित होतात। पहिल्या चरणाचा जर विचार केला तर हरी उच्चारण म्हणजे नेमकं काय, असा पहिला प्रश्न उपस्थित होतो। या अभंगाशी जुळता मिळत्या का असा अभंग आपल्या हरिपाठामध्ये आहे, नाम संकीर्तन साधन सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची, म्हणजे नाम संकीर्तन हे साधं आणि सोपं साधन की ज्याच्यामुळे जन्मांतरीची पापं जळून जातील
जन्मांतरीची पापं म्हणजे ज्याच्यामुळं आपल्याला जन्म घ्यावा लागतो असं म्हणता येईल, किंवा अनेक जन्मांपासून जे आपलं पाप साठत साठत आलं ते पाप नामाच्या साह्याने जातं. म्हणजे याचाच अर्थ हरी उच्चारण म्हणजेच नामस्मरण. हरी उच्चारण आणि नामस्मरण ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, तर एकच आहे. म्हणजे त्या नामाच्या स्मरणाने, नामाच्या साधनेने आपले अनंत पापराशी लयाला जातील. तर आता इथं प्रश्न असा उपस्थित होतो, नाम म्हणजे काय? नामस्मरणाच्या साह्याने आपली पाप जातील इथपर्यंत ठीक आहे. नाम कशाला म्हणायचं? ते साधन म्हणजे नेमकं काय? आता पहा, आपण हरिपाठ, तुम्ही हरिपाठ दररोज घेता. हरिपाठ घेतल्यानंतर आपण गुरुपरंपरा चालू म्हणतो. मच्छिंद्राने बोध निवृत्तीशी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरख वळला गणपती. आता मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना बोध केला. बोध केला म्हणजे काय केलं असा प्रश्न इथं उपस्थित होतो. बोध केला म्हणजे त्यांना असं काहीतरी दिलं, असं काहीतरी सांगितलं की ज्याच्यामुळं त्यांचा देहभाव जाऊन आत्मभाव प्रकट झाला. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाम नाही उरला, अशा स्थितीला गोरक्षनाथ गेले. ज्या बोधाने गेले तोच बोध तसाच पुढं गहिनी प्रसादे निवृत्ती जातात. मग गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना प्रसाद दिला. प्रसाद दिला म्हणजे काय केलं? म्हणजे तो बोध दिला. जो मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिला तोच पुढं गहिनीनाथांना त्याला बोध आली. काय म्हटलं? हा बोध आहे म्हटलं. आणि त्याच्यानंतर सांगितलं हा प्रसाद आहे. आणि निवृत्तीने सार सुजविले किंवा ज्ञानदेवा सार सुजविले. मग त्याला ते सार ज्ञानदेवा महाराजांना निवृत्तीनाथांनी दिलं. म्हणजे जे तत्व मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना आणि जे सार प्रसाद गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांना प्राप्त झाला, ते ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झाले, त्यालाच नाम असं मानलं जातं. त्या सगळ्या एकच गोष्टी आहेत. त्यालाच आपण अनुग्रह असं देखील म्हणू शकतो. नामदेव महाराजांनी विसोबा खेचांकडे जेवढे गेले आणि नामदेव महाराजांना अनुग्रह झाला, तर पूर्वी नामदेव महाराजांना एक दिवशी भगवंत दिसायचे. भगवंतांनी स्वतः नामदेव महाराजांना विसोबा खेचांकडे पाठवलं अनुग्रह देण्यासाठी. ज्यावेळेस नामदेव महाराजांना अनुग्रह झाला त्यावेळेस नामदेव महाराजांची त्या निर्गुण निराकाराची प्राप्ती झाली. त्या आत्मबोधावरती गेली एका क्षणामध्ये. आता पहा, बोधाची ताकद अशी आहे, त्यासाठी वेळ लागत नाही. न लगे काळ वेळ तयार लागली, एका क्षणामध्ये आपण त्या बोधावर जातो. म्हणजे ती व्यक्ती जर पात्र असेल, आता आपल्याला पण अनुग्रह आहे, मला अनुग्रह, तुम्हाला पण अनुग्रह. नामदेव महाराजांना अनुग्रह झाला ज्यावेळेस झाला त्यावेळेस ते पूर्ण बोधावर गेले. सगळीकडे विठ्ठलच विठ्ठल असल्याचा त्यांचा अनुभव आला. पण आपला अनुभव तसा आहे का? आपला अनुभव तसा नाही. आता आपल्या प्रश्न पडत म्हणजे त्यांना जर अनुग्रह झाल्याच्या नंतर जर पूर्ण आत्मबोधावर गेले आणि आपल्याला पण अनुग्रह झालाय, मग आपण का नाही गेलो अनुभव पूर्ण बोधावर? असा एक प्रश्न उपस्थित व्हायला पाहिजे. ज्याच्यामुळे मी आता काकांना प्रश्न विचारला, त्यांना अनुभव झाला, त्यांना जे काय बोध झाला तोच बोध आम्हाला पण झाला. ते पूर्ण बोधावर गेले, त्यांचा आमचा अनुभव झाला की सर्वत्र भगवंत झाले, एकच भगवंत सगळीकडे आहे. पण आमचा अनुभव कसा नाही. आम्हाला मी वेगळा दिसतो, दुसरा साधक वेगळा दिसतो, सद्गुरू वेगळे दिसतात, शेजारी पाजारी वेगळे दिसतात. मग असं कसं? तर त्याच्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मी सांगतो. एक उदाहरण देतो. दोन मुलं इंजिनिअरिंग पास झाले. इंजिनिअरिंग पास होऊन पुण्याला गेले. आता पुण्याला नोकरीला लागले आणि पुढे त्यांचं लग्न जमवायचं असं सुरू झालं. पण त्यांचं लग्नच काय जमणार. मुलं पाहिजे, मला मुलींचे पाहुण्याचे पाहिजे, आम्हाला सगळं पडते, पण बरं राहायला कुठं नाही. घर असतं तर मग जमावलं असतं.
त्याला एक मित्र भेटतो त्यांचा, काय काळजी करून आपण एक काम करू, तुम्हाला एक फ्लॅट घेऊ. बिल्डरकडे घेऊन जातो दोघांना. फ्लॅटची किंमत असते 20 लाख रुपये. एक जण म्हणतो माझे जमीन विकलेली एवढ्यातच, तुकडं विकत नव्हतं, माझ्याकडे तर काय पूर्ण पैसे आहेत. तो तिथं पैसे भरतो आणि फ्लॅट त्याच्या नावावर होतो. पण त्याचा जो दुसरा मित्र असतो, 1-1.5-2 वर्ष झाले असतात नोकरी लागलेली आणि त्याच्याकडे काय पैसे नसते तेवढे. म्हणलं आता काय करायचं, त्याच्याकडे पैसे होते, तो लगेच त्या घराचा मालक झाला. पण आता याच्याकडे पैसे नाहीत म्हणल्यावर मी काय करायचं. ते म्हणले काय काळजी करू नका, त्याला पण आपल्याकडे तोडा आहे, तुझ्याकडे पैसे किती म्हणले आता 2-1 लाख रुपये आहेत. एक काम कर, तू 1 लाख रुपये भर, 1 लाख रुपये तुझ्याकडे राहू आणि आपण त्याचे हप्ते करू. हप्त्याने इथून पुढे 15 वर्ष तू पैसे भर आणि फ्लॅट तुझ्या नावावर आजच. आपल्यामध्ये आणि साधू संतांमध्ये ज्या अवताराला आले त्यांच्यामध्ये हाच फरक आहे. त्यांच्याकडे भांडवल पहिलंच शिल्लक असतं, पूर्ण रक्कम त्यांच्याकडे असते. जसाच अनुभव होतो तसंच बोलतो. तसं आपलं काय होतं, आपण अनुभव घेतो, आपल्याला सांगितलं जातं की बाबा आता इथून पुढे तुम्ही चिंतन करा. तो बोध मिळण्यासाठी, ते नाम मिळण्यासाठी तसं जर पाहायला गेलं ना तर मोठी पात्रता लागते. पात्रतेशिवाय होत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात एका ठिकाणी, म्हणजे श्रीकृष्णांनी म्हणले हे जे गुह्य ज्ञान आहे, हे गुह्य ज्ञान की जे मी तुला सांगतो अर्जुना, हे मी माझ्या जन्मदात्या वडिलांना सुद्धा सांगितलं नाही. न सांगे ते त्या वासुदेवाशी, न सांगे माता देवकीशी, त्या देवकीला सुद्धा सांगितलं नाही. न सांगे बंधू बळीभद्राशी, स्वतःचा भाऊ बळीभद्र त्यांना सुद्धा सांगितलं नव्हतं. आता ही काय कमी पात्रतेची माणसं नव्हती बरं का. वसुदेव देवकीने श्रीकृष्ण जन्माला यावा आपल्या पोटी म्हणून काही हजारो वर्ष तपश्चर्या केली होती. आणि त्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन भगवंत प्रसन्न झाले त्यांना. म्हणजे बोला काय पाहिजे तुम्हाला. तर त्यांनी विनंती केली देवाला, देवा माझ्या पोटी तुम्ही जन्म घ्यावा. भगवंत पोटी जन्माला येण्यासाठी सुद्धा पात्रता लागते, तेवढं तपश्चर्या लागते. कोणाच्या पण पोटी जन्माला नाही. भगवंताचं काय विषय, साधू संत सुद्धा पोटी जन्माला येण्यासाठी तशीच पात्रता लागते. अशी पात्रता असणारे वसुदेव आणि देवकी, त्याच्या बाबतीत भगवंत म्हणतात तुम्ही त्यांना सांगितलं नाही गुह्य ज्ञान. आता बळीभद्र म्हणजे मागच्या जन्माचा लक्ष्मण. त्या लक्ष्मणाने या रामासाठी म्हणजे भगवंतासाठी 14 वर्ष उपवास केला. उपवासी राहिले. हनुमानी वनवास केला. सांग असे असणारे लक्ष्मण मी भगवंताची सावलीसारखी त्यांच्यासोबत असणार आहे. भगवंत म्हणतात मी त्यांना सुद्धा हे ज्ञान सांगितलं नाही. ही गुह्य गोष्ट, ही गुप्त गोष्ट त्यांना सुद्धा मी सांगितली नाही. मग जर ही इतकी गुह्य गोष्ट आहे, इतकी गुप्त गोष्ट आहे, त्यांना सांगितली नाही, अर्जुना मी तुला सांगतो. का सांगतो अर्जुना तुला? का तर याच्यासाठी काही पात्रता लागली. या लागी सुमन शुद्ध मती अनिंदकू अनन्य गती. अनिंदकू या लागी सुमन शुद्ध मती अनिंदकू अनन्य गती. अच्छा, त्याच्या पात्रता असावी लागते. म्हणजे त्याचं मन शुद्ध असावं लागतं. शुद्ध मन म्हणजे ज्याच्यामध्ये भगवंत सोडून दुसरं काय त्याच्या मनामध्ये येतच नाही. ती बुद्धी शुद्ध असावं लागते. मग ते जर नामस्मरणावर जर ती बुद्धी लावली तर इकडे तिकडे पळत नाही. नामस्मरण केलं की नामस्मरणावर पळते. गेली ह्या गावाला, गेली त्या गावाला, गेली घरी, गेली राहणार, असं नसतं. ज्या ठिकाणी बुद्धी लागली ती त्याच ठिकाणी राहते. अशा बुद्धीला शुद्ध बुद्धी मानले जाते. त्या व्यक्तीच्या ठिकाणी
तो आनंदी असला पाहिजे, म्हणजे कोणाची निंदा न करणारा असला पाहिजे. तो निंदा करत नाही कोणाची. आता आपण म्हणतो आपण कुठं कोणाची निंदा चालू, ज्याची निंदा करायची त्याची तर असते, पण आपण साधकाची सुद्धा निंदा करतो. तो साधक असतो, अधिकारी असतो, महात्मे असतात, आपण त्यांची निंदा करतो. आणि काय म्हणतो, निंदा वगैरे काय नाही बरं आमची, आम्ही आपलं वस्तुस्थिती सांगतो. आता काय वस्तुस्थिती सांगायला ठेका गेलं का आपण? त्याच्यामुळे होतंय काय, आपला बोध खाली येतो, पात्रता तयार होत नाही आपली. भगवंत म्हणतात ही पात्रता असल्याशिवाय बोधच देत नाही, बोल येते ज्ञान सांगतच नाही. आणि एक तर आनंद गती असला पाहिजे. आनंद गती म्हणजे ज्याची गती अन्य ठिकाणी नाही. त्याने ठरवून घेतलं माझ्या जीवनाचं ध्येय म्हणजे भगवंत प्राप्ती, आणि बाकीचा जो काही प्रपंच आहे तो त्याच्यासाठी पूरक आहे. मला जर निवडायची वेळ आली दोन्हीपैकी, हे किंवा हे, तर मी भगवंत निवडीने प्रपंच सोडून देईन. अगदी तुकाराम महाराज अशी ज्याची भूमिका असते त्याला ते गुह्य ज्ञान सांगण्यासाठी ती व्यक्ती पात्र असते. आशाला मी गुह्य ज्ञान सांगतो म्हणून अर्जुना मला तू याच्यासारखा लायक दिसतो म्हणून तुला गुह्य ज्ञान सांगतो. हे नाम मिळण्यासाठी अशी पात्रता असावी लागते, तो बोध मिळण्यासाठी पात्रता असावी लागते. आता जर ही पात्रता जर नसेल तर बोधच दिल्या जात नाही. हे ज्ञानेश्वर महाराजांचं मत, हे भगवंताचं मत. तर श्रीपाद बाबांसारखे महात्मा पुढे आले, त्यांनी पाहिले, अगदी दुर्बीण लावून बघितलं, त्याला माणूसच सापडा नसा जो या सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे. त्यांनी पाहिलं जरा असा माणूसच आपल्याला भेटत नसेल, आणि इथं वस्तुस्थिती काय, एक योनी कोटी कोटी फेरा, आणि ते वारा आलं वारा मनुष्याचा, म्हणजे इतक्या आणि लक्ष 84च्या फेऱ्यात फिरायचं इतक्या मोठ्या प्रयत्नाने इथं मनुष्य जन्माला यायचे. आणि तिथं आल्यानंतर जर ही पात्रता नसेल तर चुकली या वर्ण फेरा परत, वर्ण चुकले की परत फेरा, मग ते आल्यावर सगळं परत व्हायला जाते. म्हणले देवाची नाही जमणार, तुझा नियम आहे, हे गुण असतील तर आम्ही गुह्य ज्ञान सांगू बाबा, नाम देऊ. पण हे जर नियम लावले तर हा जीव सारखा असा बढतन फिरायला, असं सारखं फिरावं लागेल. एक तर मोठ्या प्रयत्नाने प्राप्त झालं, आणि त्याच्यात जर तुम्ही असे नियम घातले कडकाटले तर कुणीच बोलायला जाणार नाही. मग श्रीपाद बाबांनी त्या नियमामध्ये शिथिलता आणली. म्हणजे एक काम करा, आपण स्कीम काढू. जशी स्कीम काढली होती त्या मित्रांनी किंवा त्या वेगळी जी स्कीम काढली, तुमच्याकडे पैसे नाहीत ना, हा जर 20 लाख जमा करायला गेला तर माथा मला त्याला घर भेटेल, लग्न कधी व्हायचं त्याचं. त्याच्यासाठी व्यवस्था केली. म्हणले एक काम करा, तुम्ही आधी आंदोलन घ्या आणि पात्रता नंतर पाहिला करा. ज्या दिवशी पात्रता होईल आपली त्या दिवशी साधू संत ज्या अनुभवामध्ये त्या अनुभवामध्ये आपण देखील जाणार आहे. नामदेव महाराजांना ज्या दिवशी अनुभव घातला त्या दिवशी पूर्ण बोधा होईल. तुकाराम महाराज असते किंवा ज्ञानेश्वर महाराज असते, निवृत्तींचा जसाच त्यांना सारखी सार पुरजवलं, ते सार जसं दिलं तसे ज्ञानेश्वर महाराज पूर्ण बोधावर गेले. काही शिल्लकच राहिलं नाही, म्हणजे असं की अशी कामकाज काय राहिलं नाही. पण आपल्या ठिकाणी पात्रतेच्या अभावी आपण त्या पात्रतेला जात नाही. जे त्या बोधात जितक्या क्षणात त्या पद्धतीने गेले त्या पद्धतीने आपण जात नाही. आणि याच्या मागे कारण म्हणजे आपली पात्रता नसते. म्हणून साधू संतांनी आपल्यावर उपकार केले, कृपा केली आपल्यावर एक प्रकारे. आता तसं जर बघायला गेलं ना तर ते साधन मिळण्याचा अधिकारच नाही आपल्याला. म्हणजे व्यक्तिगत आता माझ्याविषयी बोलायचं म्हणलं तर अधिकारच नाही.
म्हणजे अधिकार नसताना संतांच्या कृपेने ती प्राप्त झाली. आता आपलं काम आहे निदान अधिकार हप्ते भरायचं काम आहे का नाही आपल्याला. आता नाही हप्ते भरले तर हप्ते नाही भरले तर घर खाली करावं लागणार आहे. विसरले तया थोर झाली हानी आणि पचतील हानी सगळ्यांशीच्या. त्यांनी ते आपल्याकडे दिलंय, आपल्याला कामाला लावले. पण जर आपण हे विसरलो की आपल्याला कशासाठी काय कामाला लावले, आपलं ध्येय काय हे जर विसरलो, जी पात्रता आपल्याला तयार करायची पात्र जर आपण नाही तयार केली तर आपल्याला चुकल्यावरनं फेरा पाडणारच आहे. तर ते जे साधन मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांना दिलं त्यालाच नाम म्हणतात, त्यालाच हरी उच्चारण म्हणलं जातं. हरी उच्चारणे अनंत पापराशी. आणि त्या हरीचं उच्चारण केल्याच्या नंतर अनंत पापराशी लयाला जातात. आता पाप कशाला म्हणायचं? ज्याच्यामुळे आपल्याला दुःखाची प्राप्ती होती त्याला पाप असं म्हणलं जातं. पतंजली महामुनी व्याख्या केली, ज्याच्यामुळे दुःख प्राप्त होते त्याला पाप म्हणायचं आणि ज्याच्यामुळे सुखाची प्राप्ती होती त्याला पुण्य म्हणायचं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ही आपली व्याख्या झाली, सामान्य जीवाची व्याख्या झाली. ज्याच्यामुळे सुखाची प्राप्ती होती, मग डोळ्याने जे पाहावं सारखं पाहायला लागलं तर सारखं पाहावंच वाटतं. मी तिथं सुख म्हणजे पाहिल्यानंतर लगेच डोळे जात वाटते पण भीती वाटते, दुःख आहे. असं सगळ्या इंद्रियांच्या बाबतीत आहे. ज्याच्यामुळे आपल्याला दुःख वाटतं ते पापाचा परिणाम, आणि ज्याच्यामुळे आपल्याला सुख वाटतं तो पुण्याचा परिणाम. तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं म्हणजे असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या वेगळी, तुमची आमची पापा पुण्याची व्याख्या आणि ज्ञानेश्वर महाराजांची पापा पुण्याच्या व्याख्येमध्ये थोडा फरक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पापात्मके पापे नरका जायचे, पापात्मके पुण्य स्वर्गा जायचे, जेणे माते पाहिजे तो शुद्ध पुण्य. म्हणजे ज्याच्यामुळे भगवंताची प्राप्ती होती त्याला शुद्ध, त्यालाच पुण्य म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही आम्ही काय म्हणतो, असं पुण्य की ज्या पुण्यामुळे स्वर्गाची प्राप्ती होती त्याला आपण पुण्य म्हणतो, किंवा ज्याच्यामुळे आपल्याला सगळे प्राकृतिक सुखाचा उपभोग भेटतो त्याला आपण पुण्य म्हणतो. ज्याच्यामुळे हानी होते त्याला आपण पाप म्हणतो. तसं पाहायला गेलं मग आता जो देशाच्या बाहेरचा शत्रू असतो तसं आपल्याला माहिती असतं, देशाला माहिती असतं, त्याच्यासाठी तिथं सैन्य लावलेलं असतं, मिलिटरी असते, नेव्ही असते, एअरफोर्स असतं. आणि तो शत्रू आहे याची जाण पण असते. तो आला की त्याला धाडा गोळ्या गाडल्या जातात, त्याला एंट्री नसते. पण काही शत्रू देशाच्या आतमध्ये असतात, तिथं मिलिटरी काम करत नाही. असतात देशाचे शत्रू पण वाटताना शत्रू वाटत नाही. ते असं दाखवतात की आम्ही देशभक्तच आहे, जणू देशाच्या विरुद्धच कारवाई चालू असतात. पण वाटताना पण असताना मात्र देशाचा घात करत असतात. तर त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या बाजूने सगळं समाज पण त्यांच्या बाजूने असतो. ते जर निवडणुकीला उभा राहिले निवडून येतात, त्यांचा पक्ष चालतो. तोच प्रकार आहे. आपण गाफील राहतो, आपल्याला पाप म्हणजे पाप कळतं, आपल्याला ज्याच्यापासून त्रास होतो ते कळतं. पण असं पाप की जे पुण्याच्या रूपाने आले, दिसायला पुण्य नासायला पाप, म्हणजे ज्याच्यामुळे स्वर्गाची प्राप्ती होते. स्वर्गाची प्राप्ती कशामुळे होते? आता ज्याला आपण आज एखाद्याला म्हणलं, अरे ह्या अभंगाचा जर विचार केला, हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील आयुष्य मात्र, कसं ऐकायला बरं वाटतं. अनंत पापराशी लगेच जात ऐकायला बरं वाटते ना. पण ते जर असं म्हणलं तर हरी उच्चारणे अनंत पुण्यराशी जातील शिक्षण मात्र, ऐकणारा घेईन का नामस्मरण करेल, पण वस्तुस्थिती हीच आहे. ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो त्यावेळेस पाप जाता अशातला भाग नाही, पुण्य सुद्धा जातं. बीडी लोखंडाची असो ना तो सोन्याची असो, बीडीचे. तसं पाप असो ना तर पुण्य असो,
दोन्ही पण आपल्याला बांधून ठेवतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याच्यामुळे भगवंताची प्राप्ती होती, ज्याच्यामुळे तुम्ही जीवनमुक्त होता, ज्याच्यामुळे आत्मबोध होतो, ज्याच्यामुळे ब्रह्मज्ञान होतो, ज्याच्यामुळे आत्मसाक्षात्कार होतो, स्वरूपाचा बोध होतो, देहभाव ज्याच्यामुळे जातो त्याला शुद्ध पुण्य म्हणायचं. आणि बाकी सगळं जे काय दिसेल ना ते सगळं पापाच्या यादीमध्ये घेऊन मांडायचं आणि ती अनंत पापराशी जातीला लायची क्षण मात्र. आपल्याला पाप जे आहेत म्हणले की आपल्याला वाटतं बरं झालं बाबा पुण्य पण जाते. पण जात म्हणजे काय होतं, लोकांनी शरीर होतो पण असं नाही. आता बघा एक उदाहरण देतो. आता समजा मी तुमच्याकडून काय पैसे घेतले, काही XYZ रक्कम घेतली, ठरलं की 1 महिन्याला म्हणजे देणार नाही आणि मी गेलो पळून. तुम्ही काय करणार? पैसे घेऊन पळून गेलो मी. तुम्ही पोलीस स्टेशनला काय का नाही रितसर पद्धत पोलीस स्टेशनला आपण जाऊन तक्रार देणार. आता पोलीस स्टेशन शोध सुरू घेतला, जर मी सापडलो कुठं तर पकडून आणलं, तुमचे पैसे तुम्हाला देणार. पण जर मी देश सोडून निघून गेलो तर आज मी तुला आहेत अशी माणसं, विजय माल्यासारखी, ललित मोदी, देश सोडून सगळ्यांना माहिती इंग्लंडमध्ये बसलाय किंवा मग तो दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये बसलाय, सगळ्यांना माहिती. पण आपला कायदा तिथपर्यंत पोहोचतच नाही. यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे, इथं आल्यानंतर त्यांना शिक्षा होणार ते पण निश्चित आहे. पण ते भारताच्या बाहेर गेले. तसं आपण जी काही पाप केली, जे काही पुण्य केले, म्हणजे जे काही कर्म केले त्या कर्माचं फळ आपल्याला बघावंच लागतं, तिथं सुट्टी नाही. पण आपण जर देहात नाराळलो, आपण पाप जातो म्हणजे काय होतं, आपण आत्मबोधावर जातो. आत्मबोधावर गेल्याच्या नंतर आपल्याला जन्म मरणाची साखळीच बाजू, जन्म झाला माहिती तर ते पाप भोगणार पण. या पद्धतीने पापाच्या पुण्याची साखळी तुटल्या जाते. जसं ते विदेशात जाऊन बसले, आता इथे पोलीस काहीच करू शकत नाही. ते आले इकडं तर त्यांना शिक्षा आहे, आणि नाही झाले तर निर्दोष मुक्तता झाली त्यांची. तोच प्रकार आहे. ज्यावेळेस आपण भगवंताच्या नामाचं स्मरण करतो त्यावेळेस आपला देहभाव निघून जातो. देहभावावरून आपला आत्मभाव, आपलं चित्त आत्मभावावर जातं आणि मीच आत्मा या बोधावर राहिल्यामुळं त्या शरीराचा संपर्क तुटतो आणि शरीरच पुढं बाद झाल्यामुळं जन्माला येणं नाही आयुष्य केले, पण तू जन्माला येत नाही. आणि जन्माला न आल्यामुळे त्यांनी जे काही कर्म केले ते सगळं कर्म त्याच्यासाठी बाद होऊन जातं. ज्या दिवशी आपण त्या बोधावर पूर्ण बोधावर जाऊ त्या दिवशी समजायचं आपले संपला विषय. आता लोकांनी शरीर आहे तो प्रारब्धाचे जे काही भोग असतील तेवढे आपल्याला बघावं लागणार. ज्या दिवशी शरीर संपलं म्हणजे त्या चालकाचं शेवटचं शरीर. इथून माझा अनाधिकारापासून आपण जन्म मरण घेत आलो, पण हा जन्म शेवटचा जन्म साधत असेल म्हणजे जो बोधावर गेला त्याचा. अनंत पापराशी जातीला आहे क्षण मात्र, क्षण मात्रामध्ये जातात. म्हणजे जर पात्रता असेल तर क्षणात जाणार, आणि पात्रता नसेल तर जोपर्यंत पात्रता पूर्ण होत नाही तोपर्यंत. आता बघा महाराष्ट्रात उदाहरण, पात्रता त्याच्याकडे पैसे नसताना तो घरात राहतो, नाराज होता, घरात राहतो ना. तसं आपली सुद्धा पात्रता नसताना आपल्याला बघून त्याची अनुभूती होती का नाही देणार लागलो. भले हिंडता फिरता त्या बोला म्हणतो आपण, पण ज्यावेळेस देणारा बसलेला असतो ज्यावेळेस नामस्मरण चालू असतं त्यावेळेस 100% अनुभूती येतेच ना. आता काय ज्यावेळेस असं होण्याची शक्यता आहे की आपल्याला वाटतं की मला काय होतच नाही. आता तो भगवंत निर्गुण ज्या ठिकाणी नाम आहे त्या ठिकाणी भगवंत आपण असतोच असतो. पण तो निर्गुण असल्यामुळं आणि आपली त्याच्याकडे पाहण्याची काही आपण डोक्यात कल्पना तयार केली असते की मला भगवंत असा दिसला पाहिजे, आणि तो पुढं प्रकट
प्रकट असतो निर्गुण रूपाने. आपली बुद्धी असते सगुणात, आपलं मन असतं सगुणात, आपली सगळ्या अंतःकरणाची सगळी वृत्ती सगुणामध्ये असते. ते निर्गुण आपल्या प्रकट असलेला आपल्याला जाणीव होत नाही, पुढं प्रकटच असतो पण त्याची लक्षणे दिसायला लागतात. आता उन्हाळ्याचे दिवस येते, दुपारचं काढतो लवकर, खूप उष्णता, गरमायला लागते, घाम करून होतो अंगाला. आता कशामुळे झाले? वर सूर्य आहे म्हणून झालेलं, सूर्य नाही म्हणून झालं. सूर्य आहे म्हणून झालं ना. आता भले आपण वरच पाहिलं नाही, आपल्या सूर्य दिसलाच नाही, आपली नजर नाही गेली सूर्याकडे, पण आपल्याला उष्णता जाणवते ना. त्या उष्णतेवरून आपण हे समजू शकतो की वर सूर्य आहे. त्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण ते नावाचे स्मरण करतो आपल्यामध्ये काय लक्षणं दिसायला लागतात आपल्या शरीरामध्ये. त्या लक्षणाचाच अर्थ असतो की प्रकट झालाय. तो प्रकट झाला म्हणून ती लक्षण आहे. त्या कसं झालं का आपल्याला कळत आहे, भले आपली नजर त्याच्याकडे गेली नाही, आपली पात्र नाही, आपल्या वर बघताच येणार, आपली मान आवकाळली मान. आपल्या ठिकाणी ती निर्गुणाला पाणीच टाकत नाही. आपण सगुणातून सवय लागलेली आपल्याला. देहाला बसलं तरी आपण काय ते पाण्याचा प्रयत्न करतो. आपण निर्गुण तो दिसणारच नाही, त्याला रंग नाही, रूप नाही, आणि मग आजकाल पाहणार कसं काय म्हणजे ती जाणीव होती. तृण मिळे समज झाले त्याची नामे केले जपत आहे. ज्या पद्धतीने म्हणजे आता जे सांगितलं त्याचं एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराज ज्या पद्धतीने गवत आगीची संगती लागली त्याला, की काही क्षणामध्ये ते जळून जातं, पळसा होतो, राखत होती त्याची. त्या पद्धतीने त्या नामाचं उच्चारण केल्याच्या नंतर आपला देहभाव निघून जातो. जसा देहभाव निघून जातो प्राप्ती होतो. म्हणून प्राप्ती एका क्षणात असं म्हणतात. आर्य उच्चारण मंत्र आकार आणि फळे बुद्ध बाधा देऊन या नामाची महत्त्व सांगतात. किती नामाची काय माहिती, इतका आघात आहे, इतका मोठा आहे नाम, इतकी शक्तिशाली, इतकं सामर्थ्यशाली की त्याच्यामुळे म्हणे भूत बाधा पडून जाते. आत्ता सुद्धा बघायला गेलं आपल्याला भूत बाधा झाली का नाही प्रश्न चर्चा आपली. ज्या वेळेस माणसाला भूत बाधा होती एखाद्या लौकिकाला, त्यावेळेस तो भ्रमिष्ट होतो. जे आहे ते नाही दिसतं, नाही ते आहे दिसतं, काही पण मुक्त पाठवायला लागतं, तो काही पण बाळगायला लागतो, अन्न खायला किती खायचं त्याचं माप नाही, बोलायला काय बोलू त्याचं माप नाही. आमची तिथं अशी घटना आमची शेजारी होती माहिती, आज अजिबात बोलायची नाही. ती शेवटच्या काळामध्ये तिला अशी भ्रमिष्ट झाली, असं काळच म्हणायची, असे शब्दावर शब्द जुळवायचे. म्हणजे एखादा कवी काय तिच्या पुढं, कवी तिच्या पुढं विकास म्हणायचं, सारखं बडबड 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 चालू मला खुशी असं काव्य काव्य शब्दाला शब्द शब्दाला शब्द जोडले आणि असे कवितेसारखे शब्द सगळे. सांगण्याचं तात्पर्य काय, आता ती बाधा झाल्याच्या नंतर असं झालं. आता ती बाधा होती नाही हे मला सांगता येत, पण बाधेचा प्रकार तसं आपल्याला ज्यावेळी जीवाला भूताची बाधा होती, भूताची म्हणजे पंचमहाभूतांची बाधा होती, पृथ्वी आपले वायू आकाश, त्या पंचमहाभूतांची आपल्याला बाधा झाली. पंचमहाभूत एकत्र आली, एकाच टायमाला 5 भूतांची बाधा झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण आपल्या स्वरूपाला विसरलो आणि त्यालाच मी म्हणायला लागलो. एक कोण आहे, पंचमहाभूत आहे, आणि त्यांनी आपल्यावर प्रभाव केला आणि आपण आपल्याला ह्या भूताची बाधा झाली. ह्या भूताची बाधा घालवण्यासाठी भूतबाधा म्हणजे आपल्याला बरेच कीर्तनकार सांगताना सांगतो, भूतबाधा म्हणले की लगेच राम राम, आपल्या पण राम कुठून चालू ना अचानक आपल्याला भीती वाटायला लागली, राम 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 राम. आता तशी कथा म्हणे बरं काही तुळशीदासाची ज्यावेळेस साधना चालू होती त्यावेळी त्यांचा नियम सकाळी लवकर प्रातःकाळी उठायचं, लवकर प्रातः
लांब जायचं म्हणजे आपण पाणी घेऊन जायचं. जे काय पाणी लागेल निम्म अर्ध तेवढं आणि निम्म अर्ध शिल्लक राहायचं, निम्म अर्ध पाणी एका झाडाला ओतायचं. ते 12 वर्ष त्याची साधना चालू, 12 वर्ष आधी पण चालू आहे. एक दिवशी भूत प्रकट झाले त्यांच्या पुढे. म्हणजे महाराज तुमच्या प्रसन्न नाही. अरे तुम्ही रामाची तू कसा प्रसन्न झाला? बघ ते मी म्हणलो नव्हतं की तू प्रसन्न हो, तुम्हाला तुझ्या प्रसन्न होण्यासाठी मी काय प्रयत्न पण केले नाही. तो आला कुठून? त्यांनी सांगितलं म्हणले तुम्ही हे पाणी वळतीत होता, आम्हाला असं नदीचं असं पाणी प्यायला परवानगी नाही, असं ओतलेलं पाणी आम्हाला चालतं. त्याच्यामुळे मी 12 वर्ष तृप्त झालो. मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न. तुम्ही काय म्हणताल ते तुम्हाला लगेच देतो म्हणजे. आता जर तुळशीच असेल ते काय आपण म्हणतो ना, आपण असतो म्हणलं असतो काहीतरी हे दे हे दे हे दे. हे म्हणले एक तर पहिली गोष्ट मी तुला काय मागितलेलं नाही, प्रसन्न हो असं काय म्हणलेलं नाही. पण आता तू म्हणतोयस तर मला रामाची वेळ बोल ना. रामाचं नाव काढल्याबरोबर बुद्धा पावलं पाठीमागं सारखं, गप्पा गप्पाच मागे सारखं. म्हणजे त्याचं नाव नको, त्याच नाव नाही घेतलं त्याचं, मला त्याचं नाव घेऊ नको. अशी एक कथा तुळशीदासाच्या जीवनातली. तर सांगण्याचं तात्पर्य रामाचं नाव घेतलं तर बुद्ध मागं सारखं घेतं गावातून पुढं. मग त्यांनी रामाची वेळ कशी होईल याच्यासाठी उपाय सांगितला, तो त्यांच्या चरित्रामध्ये भाग आला. ही एक कथा रामाचं नाव घेतल्यानंतर बुधवाला पळून जाते याविषयी एक कथा तुळशीदासांच्या जीवनात आली. पण साधकाच्या दृष्टीनं बुधवार लोकांची बुधवार करताना आपल्याला बुधवार झालेली ही बुधवार आपल्याला घालवायची. ती बुधवार आपल्याकडे होऊ शकत नाही. आपल्याला नामधारकाला ती भीतीच नाही. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ आणि न करूया अर्थ उपनिषदा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा हरी म्हणजे भगवंत इतका समर्थ आहे, त्याची एवढी सामर्थ्य आहे की तो ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रकट होईल त्याचे सगळे पाप जवळ जातील. तो जन्म मरणातून भाग होतो. एवढा तो सामर्थ्यशाली आणि त्याच्या सामर्थ्याचं वर्णन करताना आपल्याकडे धर्मशास्त्रामध्ये 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद यांचं वर्णन. पण याच्या व्यतिरिक्त ब्रह्मसूत्र आणि उपनिषद तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत. म्हणजे थेट भगवंताचं वर्णन करणारे. आणि ही बाकीचे जे ग्रंथ आहेत हे सुद्धा भगवंताचं वर्णन करतात, पण थोडं लपून. म्हणजे कथेतून सांगायचं आणि आपण त्यातून अर्थ प्रकट करायचं. हे उघडा अर्थ सांगतात उपनिषद. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ह्या उपनिषदांना सुद्धा माझ्या भगवंताचा अर्थ कळवत नाही. नेती नेती म्हणते गोविंद, वेद नेती नेती म्हणते गोविंद. म्हणजे हा असा नाही, हा असा नाही, असा नाही. आता याचा अर्थ उपनिषदांना भगवंताचा अर्थ करता येत नाही असं नाही बरं का. उपनिषद ज्या ऋषींनी लिहिली ते ऋषी ते संत भगवत प्राप्त संत होते. त्यांना भगवंताची प्राप्ती होती. ते पूर्ण आत्मबोधावर नाही मंडळी होती. अशा मंडळींच्या अंतःकरणात प्रकट झालेलं ते ज्ञान म्हणजे उपनिषद आहे. त्याच्यामुळे ते भगवंताचं वर्णन यथार्थ पद्धतीनंच करतात. पण तरी पण ज्ञानेश्वर महाराज न सर्व अर्थ उपनिषद याच्या मागचं कारण असेल की त्याचं वर्णन करून ज्याला सांगतं. आता मी जर एखाद्या गोष्टीचा तर हा मोबाईल दाखवला तर तुम्हाला समजतं मोबाईल कसा आहे काय सगळं समजतं. पण उपनिषद ज्यावेळेस भगवंताचं वर्णन करायला लागतात त्यावेळी तो भगवंत आपल्यासमोर प्रकट होत नाही. ते सांगतच जातात. पण अशी वेळच येत नाही की ऐकणारा बोलावं मला असं होत नाही. आणि त्याच्यामुळं
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात न कर्वे अर्थ उपनिषदाला याचा अर्थ करवत नाही. वेद नेती म्हणे ती बोलतो म्हणजे वेदाला बघतो माहितीच नाही. त्या वेदाला वेद म्हणजे त्या ऋषींनी गेलेल्या त्या ऋषींना बघवतो ओळख नव्हती अशातला भाग नाही. मी साखर खाल्ली मला अनुभव आला पण मी तुम्हाला सांगू शकतो साखरेविषयी मला काय अनुभव आला सांगू शकतो मग तुम्हाला तो अनुभव आणून नाही देऊ शकत. तसं ही वेद हे धर्मशास्त्र हे शास्त्र आहे. हे वाचल्यानंतर आपल्याला एक दिशा मिळते पण तो बोध होत नाही. वाचून बोध होत नाही. बोध होण्यासाठी त्या एका दिशेने जावं लागतं त्या मार्गाने जावं लागतं. ज्यावेळेस त्या मार्गाने आपण जाऊ त्यावेळेस ते वाचलेलं आणि आपल्या अनुभवाला आलेलं त्याच्यामध्ये एकरूपता तयार होते. मग त्यावेळेस कळतं उपनिषदाने सांगितलं ना तसंच होतं. आता बघा ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी वर्णन येतं भगवंत अर्जुनाला उपदेश करत असताना अर्जुनाला त्या उपदेशाचा परिणाम झाला तर बोलावर जायच्या स्थितीत आली. त्यावेळेस अर्जुन म्हणजे जेव्हा तू मला हे सांगितलं ते मी आज पहिल्यांदाच ऐकलं अशा काय लागला. आमच्या घरी नारद मुनी यायचे वेद यायचे देव यायचे वेदव्यास आमच्या घरी यायचे आणि ते नारद मुनी असं गा मस्तपैकी अर्जुनला म्हणून सांगायचे. आम्हाला त्यांचं ते गीत आवडायचं त्यांचं ते राग जे काय गायन असतं ते गायन इतकं सुंदर गायन करायचे की ते गायनामध्ये मंत्रमुग्ध होऊन जायचं. आम्हाला त्यांचं गायनच ऐकायचं पण त्या गायनाच्या मागं हेच ज्ञान सांगत होते. त्यावेळेस आम्हाला सांगितलं त्यावेळेस आम्हाला कळलं नाही ते पण आज ज्यावेळेस तुम्ही सांगितलं तुमच्या मुखातून ज्यावेळेस आलं ज्यावेळेस आत्ता मला ते प्रकट झालं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की पूर्वी आम्हाला सांगितलं गेलं होतं. तसं या ग्रंथांच्या माध्यमातून वेगवेगळ्या साधकांच्या माध्यमातून आता इथे सुद्धा ते प्रवचनं चालतात. चांगली वक्ती आहेत सांगण्याचा प्रयत्न केला जातो पण जोपर्यंत आपल्यावर सद्गुरूची कृपा होत नाही जोपर्यंत आपल्याकडून ते साधन होत नाही जोपर्यंत आपला अंतःकरणाची शुद्धी होत नाही तोपर्यंत हे शब्द फक्त शब्द राहतात. ज्या दिवशी चित्ताची शुद्धी होईल आणि सद्गुरूचा हात डोक्यावर आणि ते ज्यावेळी तो बोध आपल्या कान करेल मग काना वाचनाची जशीच भेट होईल तसंच जीव बोधावर जाणार आहे. यथामती यथा अवकाश सल्लाच्या वाचनाचं जसं काही पुढं करता त्याचं करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा टाटाकेश्वर चरणी अर्पण करून तुम्हाला साधूनाची चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण कुंडली गोदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय. शांती ब्रह्मनाथ महाराज सर्व संत की जय. जय जय रघुवीर समर्थ